गाडीहून उतरतोय आणि साप जायला लागलाय. तुम्ही मगाशी बंद केला नव्हता का त्याला? बघितला म्हणजे वेळ आमच्या कामात किती महत्त्वाचा असतोय. मी आता जायला बघतोय. तुम्ही ओळखलं असणार, ह्याच्यावरती रेषा बिलकुल दिसत नाहीत. सापामध्ये किती फरक असतोय. आणि मी असं ह्याला पहिला पकडतोय, लक्षात घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे कवड्या साप आहे, पण इथं डिझाईन काही पण त्याच्यावर नाही. लक्षात घ्या, वेगवेगळ्या 6-7 रंगामध्ये हा म्हणजे वेगवेगळे पॅटर्न याच्यात दिसून येतात. म्हणजे रचना जी आहे आणि सापामध्ये एवढा फरक आहे. थोडा मी उजेडत बांधतो त्याला. आणि मी गाडीवर उतरीपर्यंत करतो त्या साईडला कुठेतरी होता, पाईपमध्ये होता असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा उजेड दाखवतो. खरं तर शहरात मी आहे, शहरात राहणारा साप आहे. आता तुम्ही व्यवस्थित याला बघू शकता. आणि डिझाईन बघा, काही ह्याच्यावरती डिझाईन नाही. कवड्या सापांचे भरपूर आम्ही व्हिडिओ बनवले. मागच्या वेळेला तुम्ही ओळखला पण सापाला. ह्या चावत नाही आहे, पण चावऱ्या सापा लक्षात घ्या जास्त चावतो. आणि तुम्ही बघू शकता हा वेगळे पण ह्याच्यातलं म्हणजे ह्याच्यावरती डिझाईन कुणीतरी पुसून काढली की काय असं आपल्याला वाटेल. म्हणजे निसर्गाची ही अजब रचना म्हणावं लागेल, पेंटिंग म्हणावं लागेल. आणि कवड्या सापा हे महत्त्वाचं आहे. तो गेला नाही, पण मी आलो त्याच वेळेला तो आत जाण्याचा प्रयत्न करत होता मी गाडी उतरेपर्यंत. म्हणजे वेळ ही फार महत्त्वाची असते. गॅपमध्ये हा साप राहतोय आणि चावतो जास्त. चावऱ्या सापामध्ये याचा दुसरा क्रमांक लागतोय. आणि तुम्ही बघू शकता कवड्या आहे आणि पूर्ण वयाचा साप आहे. हा लहान वगैरे नाही आहे. आणि भर शहरात आम्ही पकडतो. खरं तर दुसरी वेळ या अपार्टमेंटमध्ये पकडतोय. वरती बाटाचं शोरूम आहे आणि खालती या बेसमेंटमध्ये हा साप आम्ही पकडला. खरं तर तिथं वॉचमनचं रूम होतं, तिथं तो जात होता. ह्यांची लहान मुलं वगैरे इथं असतात. धन्यवाद मित्रांनो.